श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आताचे 11 वाजलेत, माझं जेवण बनवायचं बाकी होतं। आज रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे। तर मोठा 2 नंबरचा मुलगा गेला आज एकविरा आईच्या जवळ, त्याच्या कामावरती सर्व गेलेत। तर त्याच्यामुळे आज सर्वांना सुट्टी असल्या कारणानं रविवारचं जेवण माझं उशिराच बनवते मी। आणि छोटा मुलगा गेला आहे कामाला, पण तो लवकर येणार आहे, त्याचं 1.5-2 तासाचंच काम आहे। तो याच्यामध्ये गॅरेजमध्ये काम करते, कलरचं, म्हणजे गाड्यांना कलर करतात ना, ते काम करते तो। तर आता मी आटा भिजवला आहे, आटा भिजवून ठेवला आहे आणि वाटाणे पण वाटून ठेवलेत। तर मी विचार केला की वाटाण्याच्या चपात्या बनवायच्या आहेत तसे, आणि वाटाण्याच्या चपात्या सर्वांनाच घरामध्ये आवडतात। मी आधीच मसाला बनवून ठेवला, वाटाणे चांगले भाजून घेतलेत, नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वगैरे टाकून मिक्सरमधून काढून घेतलेत आणि मग नंतर थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आणि ते चांगलं असं व्यवस्थित फ्राय केलं, म्हणजे जे त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते सुकल्यानंतर मग चपात्या आपल्याला चांगल्या बनवता येतात, पुरणपोळीसारख्या भरून आपल्याला, मग ते व्यवस्थित आणि छान लागतात। तर आमच्या घरी सर्वांनाच आवडतात। जोपर्यंत वाटाणे असतात ना तोपर्यंत आम्ही वाटाण्याच्या चपात्याच जास्त बनवतो, म्हणजे पुरणपोळीसारख्या। शक्यतो भाजी आमच्या घरी, म्हणजे भाजी मी बनवतच नाही। तर हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप सारे वाटाणे येतात आणि स्वस्त पण असतात। तर सीझन वाईज आपण वाटाण्याची भाजी जास्त खातो किंवा वाटाण्याच्या चपात्या, पुऱ्या बनवून खातो। तसेच आमच्या घरामध्ये पण वाटाण्याच्या पुऱ्या, चपात्या अशा सर्वांनाच भरपूर आवडतात, म्हणजे खाण्यासाठी। तर म्हणजे शक्यतो मी अशाच बनवते। तर तुम्ही कशा बनवता नक्कीच मला कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर मी अशा प्रकारे बनवते। सर्वात आधी स्वामी समर्थांना नैवेद्य बनवते, नंतर देवाला नैवेद्य बनवते। आणि आमच्या इथं जवळपास कुठे गाय नाही आहे, तर त्याच्यामुळे मग मी गाईला काही नैवेद्य बनवत नाही। पक्षी भरपूर येतात, चिमणे, कबूतर, तर त्यांच्यासाठी मी बाजरी टाकते खायला त्यांना, नाहीतर मग थोडे तांदूळ टाकते, नाहीतर मग थोडे हिरवे मूग भिजू घालते आणि ते पक्ष्यांना खायला देते। कधी कधी तेलमीठ चपाती बारीक करून पक्ष्यांना खायला ठेवते। तर गाय जवळ नाही, त्याच्या कारणानं गायला काही मग मी नैवेद्य बनवत नाही, स्वामींना नैवेद्य बनवते। आणि मी अक्कलकोटवरून एक वटवृक्षाचं झाड आणलं आहे, आणि पहिले स्वामींची मूर्ती आमची देवघरामध्ये ठेवलेली होती, तर मी देवघरात ठेवलेली, पण मग आता वटवृक्षाचं झाड आणलं तर देवघरात ते काही बसत नाही, ते थोडं मोठं झालं, आणि छोटं आणलं असतं तर स्वामींची मूर्ती त्याच्यावर बसली नसते। मग मी बाजूलाच एक स्टूल ठेवला आणि त्याच्यावरती एक पाट ठेवला, आणि मग त्याच्यावर कपडा अंथरून एक वटवृक्षाचं झाड ठेवलं, आणि मग नंतर स्वामींची मूर्ती ठेवली। खूप छान वाटतं, कारण त्याच्यामध्ये लाईट पण आहे, आणि तसं मला लाईटिंग वगैरे त्या झाडावरती लावायची आहे, तर टाईमच मिळत नाही। तर मग आता विचार करते, आज काही जास्त काम नाही आहे, तर ती लाईटिंग लावून टाकते। स्वामींचा फोटो आहे वरती, वटवृक्षाच्या वरती, तर त्यांना पण लाईटिंग लावायची होती। तर लाईटिंग लावल्यानंतर खूप छान असं वाटते। याच्या आधी होती पण ती माझी खराब झाली, तर आता घरात एक आहे, दिवाळीला आणली होती, तर तेच म्हटलं चला लावूया, व्यवस्थित लावली की छान वाटेल। तर तसेच आताचे 12 वाजायला आले आहेत, तर उशिराच जेवण बनवायला घेतलं। तर अशा प्रकारे 2 नैवेद्य बनवते, पुरणपोळीसारखे भरून, आणि थोडं चपातीला जास्त तेल लावलं ना की मग त्या एकदम नरम आणि छान वाटतात, आणि दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात। तर तुम्ही अशा नक्कीच एकदा बनवून बघा, आणि कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा अशा प्रकारे मी चपात्या बनवते। तर स्वामींसाठी नैवेद्य बनवून झाला आहे, तर आता ही एक मोठी चपाती बनवते। चपात्यांना तेल लावायचं असलं तर मग मी सराटाच घेते तेल लावायला, कारण मला हाताने एवढं जमत नाही। हाताने जमतं पण ते जास्त चटका लागतं ना, मग चटका लागल्यापेक्षा आपला सराटा घेतलेला बरा। तर आता नैवेद्य पण झाला आहे, तर आता स्वामींना पहिले नैवेद्य दाखवते, कारण मुलाची औषध घेण्याची पण वेळ झाली। त्याचा ॲक्सिडेंट झालेला, तर त्याचं पायाचं ऑपरेशन झालं, म्हणून आज 1 महिना झाला ऑपरेशन करून, तर त्याला पण जेवण द्यायचं आहे। तर बाकीच्या चपात्या नंतर बनवते, आधी स्वामींना नैवेद्य दाखवते आणि मग नंतर त्याला जेवायला देते, कारण आधी स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर तोच नैवेद्य आम्ही प्रसाद म्हणून सर्वजण घरामध्ये ग्रहण करतो, म्हणजे खातो। तर चला मग आता आधी स्वामींना नैवेद्य दाखवते।
तर हे बघा स्वामींना नैवेद्य दाखवला आणि हे आणलेलं अक्कलकोटवरून वटवृक्षाचं झाड, याचा व्हिडिओ पण मी बनवलेला होता. तर मला खूप आवडलेलं. बाजूला स्वामी समर्थ पण लिहिलेलं आहे आणि त्यांच्या बाजूला मठामधून आणलेलं श्रीयंत्र पण आहे. आता हे आहे माझं देवघर आहे. देवघराचा पण मी भरपूर वेळा व्हिडिओ दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. तर नैवेद्य अर्पण केला आणि तसेच वाटाण्याच्या चपात्या असल्या कारणानं भाजी तर नाही ठेवली तरी चालते, तेलमीठ टाकलेलं चपातीवर तरी चालते, पण मी थोडी भाजी ठेवली वाटाण्याची. हे स्वामी आहेत आणि स्वामींचा फोटो वरती सुद्धा आहे. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा.